वेअर म्हणजे काय? कोठे. वेअर म्हणजे कोठे. वेअर जेव्हा आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचा आहे की तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, प्रश्न कसा विचारायचा? वेअर आर यू. आहे म्हणजे आर, यू म्हणजे तू, वेअर म्हणजे कोठे. वेअर आर यू. आता लेफ्ट साइडचा काय म्हणे? आय एम हिअर. हिअर म्हणजे काय? इथं. हिअर म्हणजे प्रतीक्षा. हिअर म्हणजे इथं. हिअर म्हणजे काय? इथं. काय होते प्रॉब्लेम? हिअर म्हणजे इथं किंवा इथे. आणि हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे ऐकणे. तो शब्द अलग आहे. HEAR. हिअर म्हणजे ऐकणे. आणि हेअर म्हणजे काय रे? हेअर म्हणजे केस. केस. स्पेलिंग काय आहे? HAIR. हेअर म्हणजे केस. बघती काय म्हणे? आय एम हिअर. मी इथं आहे. इथं म्हणजे कुठं? नियर द विंडो. म्हणजे आता काय समजतं? नियर द विंडो म्हणजे मी विंडो जवळ. तू विंडो जवळ आहेस. सेम या पुढे सारखा. मग तुला जर पण विचारलं मी वेअर आर यू समजतं, तू काय म्हणणार? सर आय एम हिअर. मग आय एम हिअर. नियर द विंडो. नियर द. आता तुझा उत्तर झालं. आता या साइडचं काय म्हणजे वास्तुस्थिती या साइडचं? हां ऑन द प्रिंट. सो सविता. हा एक शब्द जरा चुकीचा वाचला तू. आपण एक सांगितलं होतं GST ला ट म्हणायचं. काय म्हणायचं? GST पूर्ण GST याला ट म्हणायचं. आणि आरआयचा एक नियम बऱ्याच वेळा आहे की त्या ज्यावेळेस आय 2 नंबरला येते त्यावेळेस तो आय काना होतो. काय होते? काना. आणि काना झाल्यानंतर त्याच्या संग ताबडतोब ई येते. काय येते? ई. बघा आता RIGST. आता रला काना रा. ई जवळ आला राई. आणि GST चं काय होते? ट. राईट. राईट म्हणजे राईटचे दोन अर्थ आहेत. राईट म्हणजे बरोबर. राईट म्हणजे बरोबर. आणि राईट म्हणजे उजवी बाजू. राईट म्हणजे उजवी बाजू. म्हणजे काय म्हणजे? हिअर ऑन द राईट ऑफ सविता. सविताच्या उजव्या बाजूला. आता जर म्हणलं धनश्रीला प्रश्न विचारला वेअर आर यू, तर ती काय म्हणणार? हिअर. कुठं? इथं ही आहे लेफ्ट ऑन दी प्रतीक्षा. लेफ्ट ऑन दी प्रतीक्षा. आता प्रतीक्षा अशी बसली, ही लेफ्ट साइड आहे, म्हणजे लेफ्ट साइड आहे. ठीक आहे. आणि हिला जर विचारलं श्वेताला तू कुठे आहेस, ही काय म्हणणार? ही पण लेफ्टला म्हणणार. जर प्रतीक्षाला विचारलं तर वेअर आर यू, तर ती काय म्हणणार? आय एम हिअर. लेफ्ट टू श्वेता. लेफ्ट टू श्वेता. राईटला कोण आहे? राईटला कोण आहे कोणाच्या? धनश्रीच्या राईटला प्रतीक्षा आहे. बघा धनश्री अशी बसली, तिची राईट साइड कुठली आहे? प्रतीक्षा. म्हणजे प्रतीक्षाला असं उत्तर देता येते वेअर आर यू? हिअर सर. आय एम राईट टू धनश्री. राईट टू धनश्री. आय एम हिअर. राईट नाही, लेफ्ट टू श्वेता. आणि सौरभ कुठे आहे? समर्थ कुठे आहे? राईट टू सौरभ आहे. सौरभच्या राईट बाजूला. चला पुढचा वाच रे. सौरभ वाच. सौरभ वाच. हे मुलगी सांगेल काय आहे ते? हां. हिअर. हां. उडन. हिअर नंतर काय? काय हिअर नंतर? हां काय बोलतोस? हां. सेकंड. हां. लाईन. हां. सेकंड. लाईन. हां. सेकंड. हां. बेंच. हां. कुठं? सेकंड लाईन, सेकंड बेंच. ही लाईन बघा किती समोरून? पहिली दुसरी लाईन आहे, ठीक आहे? आणि बेंच किती आहे? दुसरा असेल. म्हणून काय म्हणजे सेकंड लाईन, सेकंड बेंच. तुमची कुठे आहे? सेकंड लाईन, सेकंड बेंच आहे. पण ऑन दी मिडल साइड, मिडल मध्ये आहे ती. तुम्ही कशा? लेफ्टला. ती कशा येतं? राईटला येतं. याला जर आपण विचारला ऑन राईट सेकंड बेंच, हे आपले लोकेशन सांगलं होते. आता हे काय म्हणणार आहे तो आता? प्रतीक्षावासी. He I am on the left of record. लेफ्ट ऑफ केई. केईचं काय होते? के. डीआर. दार. केदार. केदार नाव असते ना. कुठे म्हणजे हिअर आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार. केदारच्या डाव्या बाजूला आहे. केदारच्या डाव्या बाजूला आहे. आणि प्रतीक्षा याला डी म्हणायचं आहे.
हा शब्द हाय आहे. हाय आपण ज्यावेळेस कोणाला नमस्कार करतो की नाही त्याला हाय म्हणतो. कारण एकदा आपण हाय म्हणतो नाही तर आपण काय म्हणतो हॅलो म्हणतो. तर ते हाय आहे. ते लास्ट राहिलं ते पण धनश्री. आय एम हे कसं शब्द वाचताना तुला काल मी हे या लिहून दिलं होतं. मग हे वाचायला तुला अडचण काय आहे? याचा उच्चार काय होते धनश्री? काय होते? याचा उच्चार काय होते? अ होते. म्हणजे डोक्यात चालत नाही ती गोष्ट. याचा काय होते? काय काय केलं नाही तू घरी अभ्यासच करणं झालं जातं. म्हणते याचा याचा काय होते? मग हे तर ऍ होय. पुढचा टर्न दोन शब्द आहे ना. ऍड आय एम ऍड मला काही याचा आय मध्ये माहित असताना त्याला बुक मध्ये बरोबर आडाचं म्हणजे आय मध्ये बॅक म्हणजे बॅक बॅक म्हणजे मागं. Back on the last bench. म्हणजे काय? आय एम ऍट द बॅक ऑन द लास्ट बेंच. म्हणजे मी पाठीमागे आहे लास्ट बेंचवर. कुठे आहे ते बघ मुलगा. आणि इथे एक हे सारखं आहे हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू. म्हणजे हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू म्हणजे तुझ्या समोर आहे मी. आणि काय म्हणते हिअर ऑन द राईट ऑफ सविता. कुठं? सविताच्या उजव्या बाजूला मी आहे. हे आपल्याला लोकेशन सांगताना आपण ठिकाण सांगताना तुम्हाला हे कन्व्हर्सेशन काढली. त्या कन्व्हर्सेशनचा प्रश्न कसा राहणार आहे? त्या कन्व्हर्सेशनचा प्रश्न राहणार आहे वेअर आर यू. त्याचा प्रश्न काय राहणार आहे? वेअर आर यू. इथे काय म्हणतात बघा. वेअर आर यू याचा अर्थ काय? वेअर आर यू म्हणजे काय? तू कुठे आहे? तू कुठे आहेस? तुम्ही कुठे आहात वगैरे. मग तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला कोण विचारतो लोक बरेच वेळा वेअर आर यू. तू कुठे आहेस? तू कुठे आहेस? तुम्ही जर घरी असाल तर उत्तर काय देता? आधी आय एम सांगलं. आणि ठिकाण सांगताना अगोदर ऍट लागते. ऍट आय एम ऍट हाऊस. नाही घरी आहेस. हाऊस हाऊस नाही. आय एम ऍट होम. आय एम ऍट होम. तुम्ही जर शेतात असाल तर प्रश्न विचारला वेअर आर यू तुम्ही काय म्हणता? आय एम फ्रॉम. हा ओके. जर तुम्ही गार्डन मध्ये असाल तर काय होतं? वेअर आर यू? गार्डन. जर तुम्ही बाजार मध्ये असाल मार्केट मध्ये तर काय म्हणता तुम्ही? मार्केट. जर तुम्ही बस स्टँडला असाल तर रेल्वे स्टेशनला असाल तर अशा तुम्ही ज्या ठिकाणी असता त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मग प्रश्न वाढत जातात. हु इज विथ यू. हु म्हणजे कोण? हु म्हणजे कोण? हु इज विथ यू तुझ्या सोबत कोण आहे? मग काय म्हणणार? माय मॉम, माय ब्रदर, माय फ्रेंड, माय कझन असं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आता बघा इथे प्रश्न काय आहे? प्ले द गेम्स आउटसाइड द क्लासरूम. आता हा गेम होता क्लासरूमच्या मधला. हा गेम कुठं खेळायचा? क्लासरूमच्या बाहेर. तिथे विचारणार वेअर आर यू. मग तुम्ही एखाद्या ट्री जवळ असणार आय एम ॲट ट्री साइड. किंवा तुम्ही काय म्हणणार? आय एम इन फ्रंट ऑफ स्कूल ऑफिस. स्कूल ऑफिसच्या पुढे आहे. आय एम नेक्स्ट टू क्लास 6. मी क्लास 6 च्या बाजूला आहे. असे उत्तर तुमचे येणार. प्ले दिस गेम्स कॉलिंग आउट टू अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन रादर दॅन वन चाइल्ड. एका ऐवजी अनेक मुलांची नावे घेऊन हा खेळ खेळा. जसं की नेहा, कपिल, जिनन असे वेगवेगळे नाव घ्यायचे. वेअर आर यू? वी आर ऑन द फर्स्ट फ्लोर. बघा एखाद्या वेळेस तुम्ही अशा अनेक मजली इमारतीत जाते. मग एखादा मित्र खाली असेल, दुसरा मित्र दुसऱ्या मजल्यावर असेल, कोणता तिसऱ्या मजल्यावर असेल. मग तुम्ही विचारतो वेअर आर यू तर ते काय म्हणते? आय एम ऑन फर्स्ट फ्लोर. सेकंड फ्लोर असेल तर आय एम ऑन सेकंड फ्लोर. ते मजले. प्ले दिस गेम आस्किंग फॉर थिंग्स इन्स्टेड ऑफ कॉलिंग आउट टू पीपल. व्यक्ती ऐवजी वस्तू कुठे आहे ते विचारण्यासाठी एक खेळ खेळा. इथं वस्तूला काय म्हटलं? वस्तूला म्हटलं थिंग्स. वस्तूला काय म्हटलं इथं? थिंग्स. थिंग्स किंवा वस्तूला दुसरे एक नाव आहे ऑब्जेक्ट्स. काय नाव आहे? ऑब्जेक्ट्स. हे पूर्ण याचा अर्थ काय? याचा अर्थ होती वस्तू. मग आपल्याला वस्तू विचारायची आहे. पीपल सोडून आपल्याला वस्तू विचारायची आहे. मग विचारलं
आता काय विचारलं हा वेअर इज फॅन वेअर इज फॅन फॅन कुठे आहे बोर्ड पाशी बोर्ड और फॅन कुठे आहे ऑन राइट ऑफ व्हाइट बोर्ड हे व्हाइट बोर्ड आहे ना हे ब्लॅक बोर्ड आहे का व्हाइट बोर्ड आहे व्हाइट बोर्डच्या कोणत्या साइडला आहे राइट ऑन राइट साइड टू व्हाइट बोर्ड तर तुम्हाला विचारलं दुसरं चेअर कुठे आहे चेअर कुठे आहे ऑन राइट ऑफ व्हाइट बोर्ड आहे पण ऑन राइट ऑफ व्हाइट बोर्ड टू द बॉटम साइड म्हणजे खालच्या बाजूला आहे ठीक आहे कोणत्या बाजूला आहे अपर साइडला आहे जसं आपल्याला सांगता आलं पाहिजे दुसरं असं म्हटलं किंवा ते हे आहे ते लिफ्ट आहे कम्प्युटर कुठे आहे विंडो कुठे आहे टीव्ही कुठे आहे बोर्ड कुठे आहे बोर्ड सांगता आला पाहिजे ऑन अपॉन टीव्ही टीव्हीच्या वर आहे आणि टीव्हीच्या इथं ऑन बिलो टू बोर्ड म्हणजे बोर्डच्या खाली टीव्ही आहे ऑन म्हणजे वर आणि बिलो म्हणजे खाली आणि अपर आणि ऑनचा तुम्हाला मी फरक सांगितला होता जर ही पेन आहे ही जर पेन अशी बरोबर या बेंचवर असेल तर काय म्हणायचं ऑन बेंच टेकून आता आपण बेंचवरच आहे पण वर आहे म्हणजे अपॉन बेंच आपण आणि वर मध्ये फरक आहे बरं आपण म्हणजे असं वर चिटकून नाही आणि ऑन म्हणजे ऑल का ऑन म्हणजे वर आपण म्हणजे पण वर पण आपण म्हणजे चिटकून नाही हे गेम आपल्याला आउटसाइड खेळायचं आहे आता घरी गेल्यावर काय करायचं आपल्याला एक काम करायचं मी लिहून घ्यायचं तुम्हाला आता बंद